नमस्कार सगळ्यांना. ॲस्ट्रॉनॉमी इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. या मालिकेत आपण ताऱ्यांबद्दल बोलणार आहोत. चला ऐकूया दुसरा भाग, विश्वाच्या फूटपट्ट्या. आकाशामध्ये जसे तेजस्वी तारे आहेत तसेच अंधुक दिसणारेही तारे आहेत. कशामुळे ते असे दिसत असावेत? अर्थात पृथ्वीवरून पाहताना ताऱ्यांच्या तेजस्वितेचा संबंध ताऱ्यांच्या आपल्यापासून असलेल्या अंतराशी असावा असे दिसते. परंतु ताऱ्यांची स्वतःची तेजस्विता महत्वाची आहे. उदाहरण देऊन सांगायचे झाले तर 1 किलोमीटर अंतरावरील मोटारीचा प्रकाशमान दिवा हातातल्या विजेरीच्या दिव्याहून देखील अंधुक दिसतो. तसेच एखादा तारा इतका तेजस्वी नसेल, परंतु आपल्यापासून जवळ असल्यामुळे तो जास्त तेजस्वी भासलेला दिसेल. या उलट एखादा तारा खूप तेजस्वी असूनही केवळ फार दूर असल्याने तो अंधुक भासेल. म्हणून एखादा तारा किती दूर आहे किंवा जवळून किती तेजस्वी दिसतो हे सांगणे अवघड आहे. ताऱ्यांची तेजस्विता जाणण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ 2 प्रकारची परिमाणं वापरतात. पृथ्वीवरून आढळणाऱ्या ताऱ्यांच्या तेजस्वितेच्या परिमाणाला अप्रत्यक्ष तेजस्विता प्रत ॲपरंट मॅग्निट्यूड म्हणून ओळखलं जातं. तर एका विशिष्ट अंतरावरून तेजस्विता जाणून घेतल्यास त्याला प्रत्यक्ष तेजस्विता किंवा ॲब्सोल्यूट मॅग्निट्यूड असं म्हणतात. ताऱ्यांचे आपल्यापासूनचे अंतर मोजण्यासाठी अगदी पहिले प्रयत्न सुप्रसिद्ध इंग्लिश वैज्ञानिक आयझॅक न्यूटन याने केले. सूर्य हा एक तारा आहे. फार तेजस्वी नसलेला असा एक साधारण प्रतीचा तारा आहे, हे मत त्या काळात मांडले गेले होते. पोलंडमधील खगोलशास्त्रज्ञ निकोलस कॉपर्निकस याने 1543 साली आपल्या सूर्यमालिकेच्या या पुस्तकात तारे हे आपल्या सूर्याहून प्रचंड मोठे असतात, परंतु ते फार दूर अंतरावर आहेत असं मत मांडलं होतं. न्यूटनच्या मताप्रमाणे जर सूर्य साध्या ताऱ्यासारखा तेजस्वी दिसावण्यास हवा तर तो आज ज्या अंतरावर आपल्यापासून आहे त्याच्या 2.5 लाख पटीने आणखी दूर असावाच हवा. मोठी अंतरे मोजवायची एक सोपी पद्धत आहे. त्यामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहिलं असताना लांब अंतरावरील ताऱ्यांच्या स्थितीत जो लहानसा कोन बदल मोजण्यात येतो त्याचा उपयोग करून घेतला जातो. तसेच आकाशातील अतिदूर असलेल्या वस्तूंच्या पार्श्वभूमीवर जे मोजमाप करण्याची पद्धती आहे. हे मोजमाप कसं होतं ते पाहूया. तुमच्या डोळ्यासमोर थोड्या अंतरावर एक पेन्सिल उभी धरा आणि त्यानंतर आधी फक्त एक डोळ्याने तसेच दुसऱ्या डोळ्याने पेन्सिलकडे बघा. पेन्सिलच्या मागील दूर असलेल्या अनेक वस्तूंच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला पेन्सिल डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे सरकलेली आहे असं दिसेल. आपण डोळ्यांपासून पेन्सिल जितकी दूर नेऊ तितका पेन्सिलच्या स्थितीत झालेला बदल तुम्हाला कमी कमी होताना जाणवेल. तुमच्या 2 डोळ्यांमधील अंतर तुम्हाला माहीत असेल तर पेन्सिलच्या स्थितीत झालेला बदल ध्यानात घेऊन तुम्हाला पेन्सिलचे डोळ्यापासूनचे अंतर लगेच कळू शकेल. या मापन पद्धतीला पॅरलॅक्स पद्धत म्हणून ओळखले जाते. पेन्सिलच्या स्थितीत घडणाऱ्या लहानसा बदल हा कोनात मोजला जातो. वस्तूचे अंतर जितके मोठे तितका हा कोन छोटा होत जातो. ज्या 2 ठिकाणी हे मोजमाप केले जाते त्या 2 ठिकाणांमधील अंतरावरही हा कोन अवलंबून असतो. जितके हे अंतर मोठे तितका दूरचा वस्तूचा मोजेला पॅरलॅक्स मोठा असतो. पृथ्वीवरील खूप दूर असणाऱ्या 2 ठिकाणांमधील अंतरे अत्यंत लांब अंतरावर असलेल्या ताऱ्यांच्या मानाने बरीच कमी असल्याने जुन्या काळातील खगोलशास्त्रज्ञ पॅरलॅक्स मापन करण्याचे प्रयत्न तितकेच सफल झालेले नव्हते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 2 विरुद्ध बाजूच्या ठिकाणामधील अंतर केवळ 12,700 किलोमीटर असल्यामुळे ते ताऱ्यांच्या पॅरलॅक्स मोजण्यासाठी खूप कमी असायचे जाणवले. 1938 मध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ फ्रेडरिक विलियम बेसेल याने मात्र एक अपूर्व व
व नवीन तऱ्हेचा प्रयोग केला होता. 6 महिन्याच्या फरकाने 2 वेगवेगळ्या रात्री एकच ताऱ्याचे परीक्षण करून त्याचा पॅरालॅक्स मोजायचे विल्यम बेसेलने ठरवले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सूर्याभोवती असलेल्या पृथ्वीच्या प्रदक्षिणा कक्षावर एकमेकांपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर असलेले 2 विरुद्ध बाजूचे ठिकाण पॅरालॅक्ससाठी निरीक्षण केले गेले. पहिल्या काही ताऱ्यांचं निरीक्षण करताना बेसेलला यश लाभले नाही, कारण पॅरालॅक्सचं योग्य मापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतराहून ते फार दूर आहेत असं दिसले. सरतेशेवटी सिग्री एक्सस ताऱ्यांचं निरीक्षण केल्यावर मात्र पॅरालॅक्स फक्त 0.3 आर्क सेकंड इतका लहान संख्येचा होता. अर्थात त्याचं मोजमाप होईल एवढा तरी तो होता. एका अंशामध्ये एकूण 3600 आर्क सेकंड असतात. असं सांगितलं तर वरील 0.3 आर्क सेकंड कोन किती लहान असेल ते ध्यानात येईल. अर्थातच पॅरालॅक्सचे मापन आणि सूर्यभोवती असलेल्या पृथ्वीच्या प्रदक्षिणेचा व्यास विचारात घेत बेसल याने सिग्री एक्सस तारा हा आपल्यापासून सुमारे 1,03,000 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे असं शोधून काढलं. म्हणजे पृथ्वी सूर्य अंतराच्या सुमारे 7 लाख पटीने हे अंतर जास्त आहे. हा शोध अतिमहत्वाचा ठरला, कारण त्यामुळे विश्वातील प्रचंड अंतराची किंबहुना विश्वाच्या अजस्त्र विस्ताराची कल्पना येण्यास मदत झाली. एक गोष्ट तुमच्या ध्यानात आलीच असेल की 1,03,000 अब्ज किलोमीटर ही संख्या उच्चारण्यास क्लिष्ट वाटते. जणू मुंबई दिल्ली मधील अंतर मिलीमीटर किंवा इंचात द्यावं तसं. फारच अवघड आणि चमत्कारिक.